तर आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या झळा आता सामान्यांना बसू लागल्या आहेत। गॅसचा तुटवडा लक्षात घेता घरगुती गॅस वितरकांनी सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यांचा सुळसुळाट सुरू आहे। एका सिलेंडरसाठी सामान्य ग्राहकांकडून किमतीच्या कित्येक पटींनी पैशांची मागणी केली जाते। याचाच अनुभव अमृताला बेतवाला यांना आलाय। सिलेंडरची बुकिंग करून 10 दिवसांनी देखील सिलेंडर आला नाही। एवढंच नाही तर एका सिलेंडरसाठी त्यांच्याकडे तब्बल 6 ते 6.5 हजारांची मागणी करण्यात आली। या काळ्या बाजारासंदर्भात अमृताला बेतवाल यांनी अधिकृत मेल करत तक्रार दाखल केली। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। काय नेमकी सध्याची परिस्थिती आहे आणि जेव्हा तुम्ही सिलेंडरची मागणी करत होता तुमच्याकडून काही पैशाची मागणी झाली होती का, काय परिस्थिती आहे? नाही, आम्ही 5 तारखेला बुक केलो। आमच्या 15 तारखेला झाला तर त्या अगोदर 5 तारखेला मी बुक केलं होतं गॅस बाटला, तरी पण मला OTP सुद्धा आली नव्हती। तर आमच्या घरी स्वयंपाक ना बनत होता, 2-3 दिवस आम्ही बाहेरनं आणून खाल्लो, इथपर्यंत हॉटेलात आणून खाल्ले। तर आमच्याकडे एक नंबर होता, रमेश म्हणून काय डीलर आहे, त्याला मी कॉल केले बाबा की रमेश भाऊ मला पाहिजे बाटला आहे का, भेटणार काय? याच्या अगोदर मला दिला होता, पण एवढा पैसा नाही घेतले होते। पण ह्या वेळा मी बोललो मला पैसे गॅस बाटला हवे। त्यांनी माझ्याकडे बोलले पहिले दिवशी कॉल केले, बोलले 5,000 रुपये लागणार, BRC मध्ये या पैसे आणि बाटला घेऊन या। आणि बोलताना आमच्या मोबाईलनं रेकॉर्डिंग ऑडिओ आहे, ते मी तुला दाखवू शकतो। ऐकू दे आम्हाला नेमकं काय त्यांचं म्हणणं। कितना उसका आज भाई पैसा लेगा सामने वाला। कितना लेगा भैया? बहुत अर्जेंट है। 6,500 भाई। 6,500। हाँ 19 kg का 6,500 लेगा। अब क्या बताऊँ, बोलने में मेरे को शर्म आती है, इतना पैसा वो सामने वाला लेगा। हमारे पास तो है नहीं, सामने से खरीदूंगा तब जाएगा। कौन से कंपनी का रहेगा वो? HP 19 किलो रहेगा। हाँ 19 किलो का। हे खरं तर रेशनिंग कृती समितीचे कोर कमिटीचे मेंबर होते आणि त्यांच्यासोबत देखील त्यांच्या घरात जेव्हा 3 ते 4 दिवस सिलेंडर नव्हता, घरात जेवण शिजत नव्हतं, तेव्हा अखेर त्यांनी डीलरकडून सिलेंडर घेण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यांच्याकडून 6,500 रुपये तिपटीने जवळपास पैसे मागण्यात आले आणि असं इतरांसोबत होऊ नये म्हणून सरकारने आता कडक पावलं उचलण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।